आंतरवाली सराटीमध्ये ज्या एसपींच्या नेतृत्वात मराठा समाजाच्या महिलावर लाठीचार्ज झाला, त्याच तुषार दोशींच्या नेतृत्वात साताऱ्यात पोलिसांचा अभूतपूर्व राडा पाहायला मिळाला। जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांना भरदिवसा पोलिसांनी कॉलर धरून ओढलं। जिल्हा परिषदेच्या पायऱ्यावरून एखाद्या सराईत गुन्हेगारासारखं फरफटत नेलं। या झटापटीत ते रक्तबंबाळ झाले। हे सगळं सातारचे एसपी तुषार दोशी यांच्या सांगण्यावरून झाल्याचा आरोप आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जातीने फोन करूनही एसपींनी त्यांना खोटं आश्वासन दिलं। या अत्यंत गंभीर प्रकारानंतर विधान परिषदेत उपसभापती नीलम गोरे यांनी दोषींच्या तडकाफडकी निलंबनाचे आदेश दिले। जालन्याचा रक्तरंजित लाठीचार्ज, राज्याला हादरवणारं अश्विनी बिद्रे हत्याकांड, फलटणचं डॉक्टर आत्महत्या प्रकरण ते साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरण, या प्रत्येक ठिकाणी दोषींचं नाव वादात का अडकतं। आज या व्हिडिओत आपण त्यांच्या कारकिर्दीच्या याच डार्क फाईल्स उघडणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तुम्ही अजूनपर्यंत टीओडी मराठीला सबस्क्राईब केलं नसेल तर पुढे जाण्याआधी लगेच सबस्क्राईब करा। नमस्कार, मी ज्ञानेश्वर रेड्डी, तुम्ही पाहताय टीओडी मराठी। 2014 नंतरचा करिअर ग्राफ। तुषार दोशी हे मूळचे रायगड जिल्ह्यातील महाडचे। फर्ग्युसन महाविद्यालयातून पदवी घेतल्यानंतर 2000 साली ते राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाले। पोलीस उपाधीक्षक म्हणून त्यांची पहिली पोस्टिंग नक्षलग्रस्त चंद्रपूर भागात झाली। त्यानंतर लातूर आणि सोलापूरमध्येही त्यांनी काम केले। 14 वर्षाच्या सेवेनंतर त्यांना आयपीएस अधिकारी म्हणून बढती मिळाली। ते 2014च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत। पुणे, नवी मुंबईसह राज्यात दहशतवाद विरोधी पथकातही त्यांनी सेवा बजावली आहे। मात्र ते त्यांच्या कामापेक्षा राजकीय संबंधामुळे निर्माण झालेल्या वादानेच अधिक चर्चेत असतात। साताऱ्यातील ऑपरेशन अपहरण। सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत झालेला रक्तरंजित राडा ही दोषींच्या कारकिर्दीतील सर्वात काळी फाईल ठरली आहे। जिल्हा परिषदेच्या 65 पैकी राष्ट्रवादी आणि शिवसेना युतीला मित्रपक्षांसह 37 तर भाजपला 28 जागा मिळाल्या। घोडेबाजार टाळण्यासाठी सेना राष्ट्रवादीने आपले सर्व सदस्य 40 दिवस राज्याबाहेर अज्ञातवासात ठेवले। 19 मार्चच्या रात्री या सर्व सदस्यांना महाबळेश्वरच्या एका हॉटेलमध्ये आणण्यात आलं आणि खऱ्या राजकीय थरारला सुरुवात झाली। ऐन मतदानाच्या आदल्या दिवशी मध्यरात्री राष्ट्रवादीच्या एका सदस्याच्या मुलानं आपल्या वडिलांच्या अपहरणाची तक्रार केली। म्हणजे 40 दिवस या मुलाला आपल्या वडिलांचं अपहरण झालंय हेच माहीत नव्हतं का, असा प्रश्न निर्माण होतोय। पण या संशयास्पद तक्रारीवरून रात्री 2 वाजता साताऱ्यातील पोलिसांनी हॉटेलवर धडक देत सर्च ऑपरेशन राबवलं। 20 मार्चला मतदानाच्या दिवशी भाजपने सेना राष्ट्रवादीचे 5 सदस्य फोडले। त्यानंतर खबरदारी म्हणून पालकमंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील आपल्या सदस्यांना घेऊन मतदानासाठी निघाले। पण मतदानाच्या ठिकाणाजवळ साध्या वेशात दबा धरून बसलेल्या जवळपास 100 पोलिसांनी त्यांच्यावर अचानक झडप घातली। साताऱ्यातला सर्व प्रकार कानावर आल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोषींना जातीनं फोन केला, कायद्याचं पालन करण्याच्या आणि कोणालाही मतदानापासून वंचित न ठेवण्याच्या सूचना दिल्या। पण प्रत्यक्षात पोलिसांनी 2 सदस्यांना अक्षरशः उचलून नेलं। हे रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या पालकमंत्री शंभूराज देसाईंना पोलिसांनी बेदम मारहाण केली, फरफटत नेलं आणि रक्तबंबाळ केलं। पोलिसांच्या या ऑपरेशन अपहरणानंतर भाजपच्या प्रिया शिंदे 33 मतासह अध्यक्षपदी निवडून आल्या। या घटनेचे तीव्र पडसाद 23 मार्चला विधिमंडळात उमटलं। विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी दोषींसह 100 पोलिसांच्या तडकाफडकी निलंबनाचे आदेश दिले। पण भाजपचे मंत्री जयकुमार गोरे यांनी या कारवाईला कडाडून विरोध केला। दोषींवर लोकशाहीचा गळा घोटल्याचा आरोप पहिल्यांदाच झालेला नाहीये। अश्विनी बिद्रे हत्याकांडातील रहस्य। दोषींवरचा आतापर्यंत सर्वात गंभीर आणि प्रशासकीय आरोप म्हणजे अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणाशी जोडलेला आहे। 11 एप्रिल 2016 रोजी नवी मुंबईतील PSI अश्विनी बिद्रे यांची निर्घृण हत्या झाली। या प्रकरणाचा तपास धडाडीच्या सहाय्यक पोलीस आयुक्त संगीता अल्फान्सो करत होत्या। एका छोट्याशा SMS मधील चुकीवरून त्यांनी मुख्य आरोपी अभय कुरुंदकर याला पुराव्यासह जाळ्यात अडकवलं होतं। कोर्टात एका आरोपीला माफीचा साक्षीदार बनण्याची वेळ आली तेव्हा नवी मुंबईचे तत्कालीन गुन्हे उपायुक्त असलेले तुषार दोशी यांनी स्वतःच्या अधिकारात त्या प्रक्रियेत जाणीवपूर्वक खो घातला। दोषींनी मुख्य आरोपीला मदत केली आणि तपासाची दिशा भरकटण्याचा प्रयत्न केला, असा खळबळजनक आरोप अश्विनी यांचे पती राजू गोरे यांनी केला होता। याबद्दल तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी तक्रारी केली। कारवाईऐवजी सरकारने दोषींना चक्क राष्ट्रपती पदक मिळवून दिल्याचा आरोप आहे। जालन्याचा रक्तरंजित लाठीचार्ज। 1 सप्टेंबर 2023 हा महाराष्ट्राच्या राजकारणाला निर्णायक कलाटणी देणारा दिवस। जालन्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी शांततेत उपोषणाला बसलेल्या आंदोलकावर अतिशय अमानुष लाठीचार्ज झाला। महिलांना घरात घुसून मारहाण करण्यात आली। हा बळाचा वापर करण्याचे आदेश तत्कालीन पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनीच दिल्याचा आरोप आहे। राज्यात संतापाचा उद्रेक झाल्यानंतर सरकारने त्यांना तातडीने सक्तीच्या रजेवर पाठवलं। त्यानंतरही अवघ्या 15 दिवसात 2 वेळा बदल्या झाल्याने ते वादात आले। 20 नोव्हेंबरला त्यांची पुण्यात गुन्हे अन्वेषण विभागात अधीक्षक म्हणून अचानक बदली करण्यात आली। पण तत्कालीन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी याला कडाडून विरोध केला। शेवटी तत्कालीन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तक्षेपाने
गृह विभागाला ते बदली रद्द करावी लागली. दोषींना लोहमार्ग पोलीस अधीक्षक बनवलं. डॉक्टर संपदा मुंडे प्रकरणातील संशयास्पद भूमिका. साताऱ्यात पोलीस अधीक्षक म्हणून रुजू झाल्यावरही वाद त्यांची पाठ सोडत नव्हतं. फलटणच्या डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणात शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी दोषींच्या कार्यशैलीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. शहरात 2000 पोलिसांचा बंदोबस्त असताना पीडितेच्या कुटुंबाला मात्र एकही पोलीस संरक्षणासाठी दिला गेला नाही. पीडितेच्या सुसाईड नोटमध्ये आणि 29 जूनच्या तक्रारीत अनेक कनिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची नावं होती, पण त्यांना पाठीशी घालण्याचं आणि पीडितेचे कॉल रेकॉर्ड्स लीक करण्याचं काम पोलिसांनी केल्याचा आरोप झाला. साताऱ्यातील एका मोठ्या ड्रग्ज प्रकरणात एका राजकीय नेत्याच्या भावाशी संबंधित 3 आरोपीची नावं जाणीवपूर्वक लपवून FIR मधून वगळण्याचा आरोपही दोषींवर झाला होता. तुषार दोषींची IPS झाल्यानंतर संपूर्ण कारकीर्द कायम वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या साऱ्यामागे एक अदृश्य राजकीय शक्ती असल्याचंही म्हटलं जात आहे. नक्षलग्रस्त भागात काम केलेला हा अधिकारी बिद्रे प्रकरणात आरोपीला मदत करण्याच्या संशयापासून ते थेट पालकमंत्र्यांना धक्काबुक्की करण्यापर्यंत पोहोचला. त्यामुळे ते कायद्याचे रक्षक आहेत की सत्तेच्या सारीपाटावरचे मोहरे असा प्रश्न पडतोय. आता या संपूर्ण प्रकरणाचा चेंडू राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टात आहे. त्यांनी चौकशी करून कारवाईचं आश्वासन विधानसभेत दिले. त्यामुळे नेमकी काय चौकशी होणार आणि काय कारवाई होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. पण तुम्हाला काय वाटतं, तुषार दोषींवर केवळ निलंबनाची कारवाई पुरेशी आहे की त्यांच्या साऱ्या फाईलचे उच्चस्तरीय चौकशी व्हायला हवी? तुमचं मत खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हा रोकटोक व्हिडिओ आवडला असेल तर लगेच लाईक करा, मित्रमंडळींना शेअर करा आणि अशा सखोल विश्लेषणासाठी आपल्या टिवळी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.